नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया। तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवते। ते आता तुम्हाला पुढे समजेलच काय आहे ते। त्यासाठी लागणारं साहित्य घेतले, धणे घेतले, जिरे घेतलेत, कोथिंबीर, मिरची आणि लसूण। पहिल्यांदा मी खलबत्त्यामध्ये धणे आणि जिरे कुटून घेतले, कूट करून असं जाडाभरडाच करायचा। इथे मी सांगायला विसरले की आलं पण घेतलं होतं। त्यानंतर मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली त्याच खलबत्त्यामध्ये, कारण जाडाभरडा छान मसाला लागतो त्याच्यामध्ये। तर मी इथे काय बनवते ते तुम्हाला सांगतेच। आता मी थालीपीठ बनवते, माझ्या पद्धतीने नक्की करून बघा। कारण आज चपाती भाजी खायचा खूप कंटाळा आलेला, म्हणून म्हटलं काहीतरी बनवूया। तर मुलांना विचारलं बनवू काय रे थालीपीठ, तर बनव म्हणाले, म्हणून पटकन बनवायला घेतले। आणि रात्रीच्या जेवणात आम्ही थालीपीठच खाल्ले, बाकी काही जेवलोच नाही। त्यानंतर इथे अशी थोडी जाडीभरडी पेस्ट करून झाली। आणि थालीपीठसाठी लागणारे पिठं घेतलेत मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 वाटी बेसनचं पीठ। ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये धण्याची आणि जिऱ्याची जी थोडीशी पावडर केली होती ती टाकली आणि त्याच्यामध्ये मग मिरचीचं जे ठेचा बनवला होता तो टाकला आणि मीठ तुमच्या चवीनुसार टाका। आणि ज्या खलबत्त्यामध्ये मी वाटण केलं होतं तेच धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर थोडी हळद आणि तिखट थोडं आपलं कोल्हापुरी, कारण का परत आणखीन तिखटाला कमी झालं की मग ते छान चव लागत नाही, म्हणून तिखट आणखीन ॲड केलं आणि कांदा थोडासा बघू शकता इथे। आणि मी छान असं पीठ मळून घेतलं ते। आणि पीठ मळून घेतल्यानंतर छान असं थापून घेऊन एक कापड घ्यायचं पांढऱ्या कलरचं किंवा रुमाल एखादा घेतला तरी चालेल, त्याच्यावर पाणी शिंपडून छान असं गोळा करून थापून घेऊन ते भाजून घ्यायचं। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकते ना ते नेहमी बघत जा आणि स्किप न करता बघा, कारण मी जे व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपीज दाखवते त्या तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा शिवणकामामध्ये जे काही मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करते त्या तुम्हाला बघायला मिळतील। तर असेच व्हिडिओ बघत चला। आणि ते छान अशी थालीपीठं भाजून तयार झालेली आहेत, बघू शकता। आणि दहीसोबत खूप छान लागतात। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग बाय।